तो नेक्स्ट चॅप्टरमध्ये तर भारत आणि रशियाबद्दल आपण जाणून घेत आहोत. तर भारत आणि रशियाचे संबंध कसे होते? तर भारत आणि रशिया म्हणजेच काय? तर सोव्हिएत युनियन पहिले म्हणजे जेव्हा सोव्हिएत युनियन म्हणजे 1990च्या आधी जे आपण सिनारिओ बघितले तेव्हा रशिया हा फक्त एक रशिया देश नसताना तो एक भला मोठा देश होता. म्हणजे त्याच्यामध्ये खूप असे छोटे-छोटे देश एकत्र मिळून यू-एस-एस-आर म्हणजेच काय? सोव्हिएत रशियन युनियन आपण बनलेलं बघू शकतो. त्यालाच आपण सोव्हिएत युनियन असं आता म्हटलेलं आहे. तर भारत आणि सोव्हिएत युनियन यांच्यात संबंध चांगला होता आणि भारताचा जर जुना आणि जवळचा मित्र जर आपण जर बोललो, तर तो म्हणजे रशिया. भारताचा पुन्हा एकदा बोलतोय, भारताचा जुना आणि सर्वात जवळचा मित्र जर कोणाला आपण बोललो, तर तो आहे रशिया. तर रशिया तर 1971 मध्ये बेसिकली काय झालं 1971 मध्ये भारत आणि रशिया म्हणजे यू-एस-एस-आरने काय केलं होतं, एक तसं मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा एक त्यांनी करार केला होता आणि करारामध्ये मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्यामध्ये प्रस्थापित झाले आणि त्यासोबतच संरक्षण विषयक आणि तंत्रज्ञानाविषयक जे काही असेल ते देवाण-घेवाण ते लोकं करतील आणि लष्करी मदतही करतील. आर्थिक व लष्करी मदतही करतील अशा प्रकारचे बेसिकली त्याच्यामध्ये बोलण्यात आलं होतं. परंतु काय झालं, की सोव्हिएत रशियात कोलॅप्स झाला. म्हणजे याचं विघटन झाल्यानंतर भारत आणि रशिया यांचे संबंध संबंध थोडे सॉरी म्हणजे रशिया अनस्टेबल असल्या कारणामुळे थोडासा संबंधामध्ये फरक पडला. बट हळू नंतर 1996 नंतर परत ते पुन्हा प्रस्थापित होण्याची सुरुवात झाली आणि भारत जो कंटिन्यूअसली ट्राय करत होता रशियासोबत आपले संबंध जुन्या पद्धतीने राहण्यासाठी त्याला आता कुठेतरी यश मिळत होतं आणि त्याच्यानंतर उत्पादन करण्याला, खनिज तेल बनवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पुन्हा एकदा म्हणजे डिफेन्स काय म्हणजेच काय, की संरक्षण बळामध्ये ह्याच्यामध्ये मदत करण्यासाठी सुद्धा आपण रशियाची मदत घेतो. याच कारणामुळे मी तुम्हाला बोललो होतो, की भारतच्या सर्वात जवळचा आणि सर्वात चांगला आणि जवळचा आणि जुना मित्र म्हणजे रशिया होय. सर्वात जवळचा, सर्वात जुना आणि जवळचा, जुना आणि चांगला मित्र म्हणजे रशिया होय. पुढे आपण बघूया भारत आणि युरोपियन राष्ट्र. पुढे आपण बघूया भारत आणि युरोपियन राष्ट्र. सो तर आपण काय बोलत होतो? तर बघा भारत आणि युरोपियन राष्ट्र. तर भारत आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये संबंध कसे आहेत? तर युरोपियन राष्ट्र, भारतीय राष्ट्र हे एकमेकांच्या ह्यांच्याबरोबर संबंध आहेत. तर प्रामुख्याने जर्मनी आणि फ्रान्स हे जे 2 राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत आपले संबंध जरा बऱ्यापैकी प्रस्थापित आहे. का? कारण जर आपण बघायला गेलो तर आपली टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आपलं जर्मनी आणि फ्रान्स हे जरा जास्त प्रगत असल्या कारणाने आपले संबंध त्यांच्यासोबत जोडलेले आहेत. पहिली गोष्ट हे. दुसरी गोष्ट ही, की बघा भारतीय त्यांच्याकडून टेक्नॉलॉजी घेताना म्हणजे जर्मन टेक्नॉलॉजी घेताना आपण भारतीय हे जास्त म्हणजे भारतीय जर्मनकडून टेक्नॉलॉजी घेतो. परंतु त्या मोबदल्यामध्ये आपण त्यांना सेवा सुद्धा पुरवत असतो. म्हणजे कसं? हे बघा, आपल्याकडे कंपनी असलेल्या Accenture हे जे कंपनी आहे ते बेसिकली बघायला गेलं तर आपली जर्मन कंपनी आहे. परंतु म्हणजे Accenture सारख्या ज्या जर्मन कंपन्या आहेत, ते कसे आपल्याकडे असतात. जे आपल्या देशात असतात आणि आपल्या देशातील लोकं त्यांच्यासाठी काम करत असतात. तर बेसिकली भलेही त्याच्यामधला मोबदला आपल्या देशातील लोकांना होतो, परंतु आपण त्यांच्याकडून टेक्नॉलॉजी वगैरे घेतो, तर त्या मोबदल्यामध्ये आपण त्यांना सेवाही सुद्धा पुरवत असलेले आपण बघू शकतो. राइट? सो धिस इज द थिंग. तर अशा प्रकारचे सिनारिओज आपण बघू शकतो आणि प्लस एवढंच नाही, तर इतर जे काही देश आहेत, म्हणजे इतर काही देश आहेत, म्हणजे फ्रान्स असेल, जर्मनी असेल, युनायटेड किंगडम असे काही देश आहेत, त्यांच्यासोबत आपण सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, नंतर हवाई सुरक्षा, दहशतवाद, सायबर सुरक्षा, ओके. सायबर सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, हवामान बदल, नंतर संरक्षण उत्पादन. हे जे काही विषय आहे, या विषयावरती आपण बेसिकली काय केलेलं आहे, तर आपण अशा प्रकारचे करार केलेला आहे, की ज्याच्यामुळे आपण मिळून सगळ्यांनी तोडगा काढणार आहोत. आपण मिळून सगळ्यांनी त्याच्यावरती तोडगा काढणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे संबंध आपल्या आणि युरोपियन देशामध्ये असतात आणि युरोपियन देशामध्ये बेसिकली असलेले संबंध आपल्या वेगवेगळ्या पॉइंटमध्ये दिसून पडतात. तर त्यांच्यासोबत बघा भारताचे संबंध इतर देशांसाठी वाईट असे नाहीये. आपले संबंध इतर देशांसोबत चांगलेच आहेत. बट बट स्टिल कोण जवळचे आहेत, तर कोण थोडं लांबचे आहे, कोण थोडा कमी ह्याच्या अशा प्रकारचे आपण बघू शकतो. ज्याप्रमाणे रशियासोबत आपले संबंध आहेत, रशियासोबत आपले एवढे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, तर त्याचप्रमाणे किंवा बहुतांश तेवढ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला युरोपियन देशांसोबतही आपले संबंध असलेले बघू शकतो. तर मैत्रीपूर्ण संबंध असलेले आपण बघू शकतो. आता पुढे आपण बघूया भारत आणि आफ्रिका खंड. म्हणजे बघा, हळू आपण भारताच्या जगासोबत कशा प्रकारचे संबंध आहेत, ते आपण आता बघणार आहोत. इंडिया अँड आफ्रिका, भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये असे संबंध आहेत, भारत आणि आफ्रिका खंडामध्ये असे संबंध आहेत, की त्याच्यामध्ये आपण बोलतो की बघा,
आफ्रिका खंड आणि भारत हा थोडे एकमेकांच्या जवळ असलेले आपण बघू शकतो. का? कारण बघा आपल्यावरही इंग्रजांनी राज्य केलं होतं. आफ्रिकेतील बऱ्याच ह्याच्यावरती इंग्रजांनी किंवा युरोपियन लोकांनी राज्य केलं होतं. हे झालं आपला ऐतिहासिक पैलू. दुसरं आपला पैलू असा, की आपल्याकडं जे महात्मा गांधी आपण बोलवतो ते आफ्रिकेमध्ये होते. त्यांनी सुद्धा तिथं सत्याग्रह केला होता आणि तिथल्या लोकांना न्याय मिळवून दिला होता. त्याचप्रमाणे तिथले आपले नेल्सन मंडेला वगैरे आपण जे बोलू शकतो. त्यांनी पण गांधीवादी म्हणजे गांधीगिरी ज्याला आपण आता सध्याच्या भाषेमध्ये बोलतो, की गांधीगिरी हे मेथड अपनावून त्यांनी सुद्धा कार्य केले होते. सो बेसिकली म्हणजे काय, की बघा अ, ते बेसिकली म्हणजे काय, मला असं म्हणायचं आहे, की आफ्रिकेतील काही देश आहेत, ते आता आर्थिक प्रगती करत आहेत आणि ते प्रगतीच्या मार्गावर आहेत. तर त्यांच्यासोबत आणि आपणही आपला भारत देश आहे, विकसनशील देश असलेला आपण बघू शकतो. तर त्यांच्यापासून अ, हां, तर तेथील तरुण वर्गाला आपण सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण मदत करत असतो. म्हणजे बघा, भारत सुद्धा या 2 कारण आपण ऐतिहासिक कारण बघू शकतो, राइट? त्याच्यानंतर अजून आपण कारण बघू शकतो, की तिथल्या तरुणांचा विकास व्हावा यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करत आहोत. ज्याप्रमाणे आपण काय करतो, मग शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा क्षेत्रामध्ये विकास होण्यासाठी भारताने त्यांना आर्थिक सहाय्य करत आहेत आणि करण्याची आणि अनुदान देण्याची तयारी दाखवलेली आहे. तर तयारी बेसिकली इथे दाखवलेली आहे. तर भारताच्या ऊर्जेची गरज आफ्रिकेतील हां. तर मग त्या मोबदल्यात आपण काय करतो, आपण त्यांना इकॉनॉमिकली म्हणजेच आपण त्यांना काय करतो बेसिकली पैशाच्या मदतीने आपण त्यांना मदत करत आहे टू 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 राईज देअर स्टेटस इन द एज्युकेशन, इन द स्किल, इन हेल्थ, इन सायन्स एंड टेक्नॉलॉजी एंड अगेन एग्रीकल्चर अँड द टुरिझम. म्हणजे हे जे क्षेत्र मी बोललेलं म्हणजे कोणतं शिक्षण क्षेत्र, कौशल्य क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, विज्ञान क्षेत्र, तंत्रज्ञान, शेती क्षेत्र व पर्यटन क्षेत्र या क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी बेसिकली भारत हा त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी तयार आहेत आणि करतही आहे, राइट? तर हे बेसिकली कसं तर त्या मोबदल्यामध्ये आपण काय करत आहोत, आपण सुदान, इजिप्त, नायजेरिया, अंगोला हे जे काही देश आहे यांच्याकडून आपल्या जे ऊर्जेची जी गरज आहे, जी म्हणजे ऊर्जेची जी गरज आहे, ती आपण भागवून बेसिकली काय करत आहे, भारत त्यांच्याकडून सुद्धा मदत घेतोय आणि भारत त्यांना मदत सुद्धा करत आहे. म्हणजे बघा जगामध्ये एक हात लो या प्रकारची स्ट्रॅटेजी किंवा या प्रकारचं धोरण आपण सगळीकडेच बघू शकतो. काही ना काही जर जेव्हा आपण देऊ, तेव्हाच काही ना काही आपल्याला भेटेलच. राइट? तर त्याचप्रमाणे आपण बघू शकतो, की त्याप्रमाणे आपण बघू शकतो, की जी ऊर्जेची आपली गरज आहे, ती आपण आफ्रिकेतील इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान या देशांकडून मागवून घेतो आणि त्या मोबदल्यामध्ये आपण बोलतो, की त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण त्यांना मदत करत आहोत. आफ्रिकेतील देशांना आपण मदत करत आहोत. तर ह्याच्यात एक चांगला एक रिझल्ट आणि ह्याचा म्हणजे त्याचमुळे आपला आणि आफ्रिकेतील देशांचा एक चांगला संबंध बनलेला आपण बघू शकतो. त्याचा आपल्याला साक्षार्थ कुठे होतो? तर वेअर वी कॅन सी दॅट रिलेशनशिप इन बिटवीन द इंडिया अँड आफ्रिका इज गुड दॅट वी कॅन सी इन 2015 कॉन्फरन्स. आपण 2015 ला जी भारत आणि आफ्रिकाची शिखर परिषद जी झाली होती, जी कॉन्फरन्स आपली झाली होती, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. तर त्यामध्ये 54 कंट्रीज म्हणजे 54 राष्ट्र हे आफ्रिकेतले आले होते आणि त्याच्यात वेगळ्या टॉपिकवरती डिस्कशन झालं होतं. येस. सो द प्रिव्हियस टॉपिक लाइक प्रिव्हियस सब्जेक्ट लाइक द एनर्जी and the education and the everything else. We had the conversation about on that, but also we had the conversation on the climate, on the terrorism आणि चिचेगिरी. म्हणजे बघा, आपलं म्हणजे मला बोलायचा अर्थ असा आहे, की हे बघा 54 जे राष्ट्र त्यांनी ती परिषद त्यांनी काय केली अटेंड केली आणि त्या परिषदमध्ये बेसिकली झालं काय, तर त्या परिसरमध्ये 2015च्या त्या परिसरमध्ये भारत आणि आफ्रिका ह्याच्यातील संबंध अजून जोडले गेले. त्यांच्या दोघांमध्ये एक चर्चा सुद्धा झाली. चर्चा म्हणजे अशी झाली, की त्यांचे जे ऊर्जेची गरज आणि प्लस त्यांचा सर्वांगीण विकास या गोष्टीवर अजून अजून काय-काय नवनवीन करू शकतो, हे सुद्धा बोलण्यात आले आणि प्लस हवामानातील बदल, दहशतवादी, सागरी चिचोरी याबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये बोलण्यात आलेलं आहे. याबद्दल सुद्धा तिथे बोलण्यात आलेलं आहे. तर म्हणजे बघा, या वेगवेगळ्या धोरणावरून आपण बघतो, की भारत आणि आफ्रिकाचे जे संबंध आहे, हे सुद्धा चांगल्यापैकी असलेलं आपण बघू. येस. तो भारत आणि इंडो पॅसिफिक म्हणजे काय इंडिया आणि इंडो पॅसिफिक या दोघांचे रिलेशनशिप बेसिकली कसे आहेत, तर ते आपण बघूया. तर याच्यामध्ये बघा इंडो पॅसिफिक जर आपण बोललो, तर नकाशामध्ये बघायला घेतलं, तर बघा नकाशात जर आपण बघितलं, तर इंडो पॅसिफिकमध्ये आपण बेसिकली बघू शकतो, की पॅसिफिक आणि हां, या ठिकाणी तर नाही दाखवत आहे. तर जर आपण डोळ्यासमोर
नकाशा आणला, तर जगाच्या नकाशामध्ये आपण बोललो की पॅसिफिक महासागरामध्ये आपल्याला ऑस्ट्रेलिया दिसेल, जपान दिसेल, राइट? नंतर न्यूझीलंड दिसेल आणि त्यासोबतच काही दक्षिणीय आशियाई देश आपल्याला दिसतील. तर हे जे देश आहे ह्यांच्यासोबत भारताचा एक ट्रेडिंग म्हणजे व्यापार हा जो व्यापारी संबंध आहे, हा चांगल्या प्रकारचा असलेला आपण बघू शकतो. व्यापारी संबंध हा चांगल्या प्रकारचा असलेला आपण बघू शकतो आणि त्याचमुळे त्यांनी सुद्धा भारतामध्ये बरीचशी अशी गुंतवणूक केलेली आहे. त्या देशातली कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केलेली आपण बघू शकतो आणि प्लस भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारी, गुन्हेगारी हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी, नंतर विरोधी मोहीम, पर्यटन, नंतर कला संस्कृती या क्षेत्रामध्ये करार करून घेणार त्याच्यामध्ये देवाण-घेवाण होत आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे, तर याच्यामुळे पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा प्रकारचे संबंध आपण जपानसोबत केलेले आहेत. तर बघा, म्हणजे ऑस्ट्रेलियासोबत आपण कोणकोणते संबंध केलेले आहेत, म्हणजे कोणकोणते करार केलेले आहेत. तर व्हिच ट्रिटी वी हॅव साइन्ड विथ द ऑस्ट्रेलिया? द ट्रिटीज आर ऑन द बेसिस ऑफ द आर्ट एंड कल्चर म्हणजे कला आणि संस्कृती, पर्यटन म्हणजे टुरिझम, नंतर विरोधातील मोहीम, नंतर अंमली तस्करी म्हणजे ड्रग्स आपण स्मगलिंग बोलू शकतो. नंतर आपण सुरक्षा, सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी. तर गुन्हेगाराच्या हाताळणी म्हणजे क्रिमिनलच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज कमी करणे. अशा प्रकारचे जे काही आहे त्यांच्याबरोबर आपण ऑस्ट्रेलियासोबत करार आहे. त्याच जागी आपण माहिती व तंत्रज्ञान, नंतर इकॉनॉमिकल सिक्युरिटी, नंतर डिफेन्स आणि इकॉनॉमिकल हेल्प आणि प्लस ऑटोमिक एनर्जी एंड रेल्वे. तर यांच्यासोबत आपण काय केलेलं आहे, ह्यांच्यासोबत आपण कोणासोबत जपानसोबत आपण केलेलं आहे. आत्ताच आपल्याला माहिती आहे, की बुलेट ट्रेन बद्दल आपण आता ऐकत असू, की बुलेट ट्रेन बेसिकली मुंबई आणि अहमदाबाद किंवा सुरत म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा मुंबईवरून जाणारी बुलेट ट्रेनची जपानमधून आलेली आहे, असं आपण बघितलेलं आहे, राइट? सो हे बेसिकली काय आहे, तर हे एक 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 दाखवायचं म्हणजे एक सांगण्याचं एक उद्दिष्ट असा, की भारत आणि जपान यांचे संबंध किती चांगले आहेत, की ज्याच्यामध्ये ते आपण त्यांच्याकडे चालणारी ट्रेन आपण आपल्या देशामध्ये सुद्धा चालवू शकतो. तशा प्रकारचे आपले जे हितसंबंध आहे, यांच्यासोबत चांगले असलेले आपण बघू शकतो आणि प्लस सुरक्षा वगैरे सराव आपण होतो. आता आपण बघूया भारत आणि आग्नेय आशिया. भारत आणि आग्नेय आशियाबद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा, भारत आणि आग्नेय आशिया ह्याच्यामध्ये कोणकोणते देश येतात? तर बघा इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम and Laosa and we can say the Cambodia and again the Brunei. तर हे जे काही देश आहेत, त्या देशांसोबत म्हणजे जे आपण बघायला गेलं तर आपण जगाच्या नकाशावर बघितलं तर आग्नेय आशियामध्ये ते आपल्याला दिसून पडतील. त्याला इंग्लिशमध्ये जर बोलायला गेलं आपण साउथ ईस्ट कंट्रीज म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो. ते जे साउथ ईस्ट कंट्री आहेत बेसिकली साउथ ईस्ट कंट्री आहेत, तर ते बेसिकली कसे आहेत, तर त्यांच्यामध्ये म्हणजे एशियाचे साउथ ईस्ट कंट्री आहे. त्यांच्या आणि भारतामध्ये असलेले संबंध सुद्धा बऱ्यापैकी चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघतो, की जेव्हा 1991 ला आपण 1991 ला आपण आर्थिक धोरण घेतले होते, ते पण कसले मुक्त अर्थव्यवस्थेचे. जेव्हा आपण 1991 ला मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे फ्री इकॉनॉमिकल मार्केट और फ्री मार्केटची पॉलिसी जेव्हा आपण स्वीकारली होती, तेव्हा या देशाचे आपला संबंध बऱ्यापैकी सुधारला होता आणि प्लस त्याच्यामध्ये आपण बोललो होतो, की त्यांच्यासाठी काही पॉलिसीज आपण अडॉप्ट केले होते. काही धोरण आपण स्वीकारले होते. तर ते धोरण म्हणजे कोणते? तर पूर्वेकडे पहा, दॅट इज लुक ईस्ट हे धोरण आपण स्वीकारले होते. परंतु नंतर 2014 नंतर त्यांच्या कृती करा म्हणजे ॲक्ट ईस्ट त्या धोरणाचा आपण बदलून आपण त्यांच्यासोबत आता आपले जे संबंध आहेत हे चांगले प्रस्थापित करत आहोत. आपण बघू शकतो, की आता कोव्हिडमध्ये आपण बोलत होतो, की बऱ्यापैकी म्हणजे म्यानमार झाला असेल, इंडोनेशिया झाला असेल, थायलंड झाला असेल, व्हिएतनाम थायलंड झालं असेल किंवा म्यानमार झालं, इंडोनेशिया झालं असेल. तर या कंट्रीजला आपण काय केलेलं आहे, आपण आपल्या देशामध्ये जे लस बनण्यात आले होते, कोव्हिडचे जे लस बनण्यात आले होते, आपण त्यांना दिलेले आहेत. कोव्हिडचे जे लस बेसिकली आपल्याकडे बनले होते, ते आपण त्यांना दिलेले आहेत. आय सेड द इंडिया द वॅक्सीन व्हिच हॅव मेड बाय द इंडिया, इट्स शेअर्ड बाय दिस Southeast countries. We have shared with them because our relationship with them is good. म्हणजे आपले आणि त्यांचे संबंध चांगले असल्या कारणाने आपण आग्नेय आशियातील जे देश आहेत त्यांच्यासोबत आपण काय केलेलं आहे, तर त्यांच्यासोबत आपण बेसिकली आपले जे लस इथं कोव्हिडच्या कॉन्टेक्स्टमध्ये लस जे आपल्याकडे बनलेले आहे, ते
हां, ते त्यांच्यासोबत आपण शेअर केलेले आहेत. आता आपण बोलत आहोत, की भारत आणि पश्चिम आशिया यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर भारत आणि पश्चिम आशिया मीन्स इंडिया अँड साउथ एशिया. इंडिया अँड वेस्ट एशिया. सॉरी साउथ नाही वेस्ट एशिया. येस. सो भारत आणि पश्चिम आशियामध्ये जर आपण बघायला गेलं, तर बघा त्यांच्यामध्ये आपण बहरीन, व्हेरी ट्रू. कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरेत, पागल आहे का? इराण हां. सो इराण. तो हे जे देश आहेत, हे बेसिकली हे जे देश आहेत यांच्यासोबत आपले संबंध पण चांगल्यापैकी आहेत. ज्याप्रमाणे आपण बघतो, की इराण हे जे देश आहे याचा इराण, इराक, सौदी अरेबिया यांच्याकडून ओपेक कंट्रीज असं म्हटलं तरी चालेल. तर या कंट्रीजकडून आपण काय करतो, या देशाकडून आपण काय घेतो, तेल वगैरे घेतो. तर तेलाची आयात आपण करतो आणि प्लस आपण आपले जे शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आहे इस्राईल अशा राष्ट्राकडून आपल्याला मिळते. शेतीतील नवीन तंत्रज्ञान इस्राईल अशा राष्ट्राकडून आपण मिळवतो. आपण कोणत्या पश्चिम आशिया जे आपल्याला जास्तीत जास्त करून वाळवंटामध्ये दिसणारे जे देश आहे, त्याबद्दल आपण बोलतो. ज्याला आपण सौदी देश किंवा अरब कंट्रीज असं त्यांना म्हणतो. म्हणजे कोणते म्हणते? इराण आहे, बहरीन आहे, कुवेत आहे, सौदी अरेबिया आहे, संयुक्त अरब अमिरेती म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बोलतो की दुबई हा एक देश येतो. नंतर आपण बघतो इस्राईल, जॉर्डन हे जे काही देश आहेत, ते मध्य एशिया किंवा पश्चिम आशियातले देश असलेले आपण बघू शकतो. तर बेसिकली सिनारिओज कसा? तर बेसिकली सिनारिओज असा आहे, की त्यांच्याकडून आपण तेलाची आयात करतो, तंत्रज्ञानाची आयात करतो, राइट? आणि प्लस तंत्रज्ञानाची आयात करतो. हे तर एक बरोबर आहे. परंतु नंतर आपण बघतो, की भारत हा इराणच्या एक बंदर बांधण्याचा प्रोजेक्ट सुद्धा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे तो त्याला बांधून देत आहे. बंदर बांधून देत आहे, की जेणेकरून म्हणजे आपण काय बोलतो, की त्यांच्यातले काही प्रोजेक्ट्समध्ये किंवा त्यांची डेव्हलपमेंटमध्ये आपण भारताचं सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे आणि भारत सुद्धा त्यांना मदत करत आहे. तर अशा प्रकारे भारत काय करत आहे, तर भारत हा पश्चिम आशियातील एक देश आहे. त्यांच्यासोबत सुद्धा आपले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत आहेत आणि त्यांनी ते संबंध राखून सुद्धा ठेवलेले आहेत. तर भारत हा जगातील एक अशा प्रकारचा भारत हा संपूर्ण दे राज संपूर्ण पृथ्वी आणि जगामध्ये एकमात्र असा देश आहे, की ज्याचे आंतरराष्ट्रीय संबंध हे जर पाकिस्तान, चायना हे जे 2 कंट्री जर वगळले तर तो ब ब बहुतांश देशासोबत त्यांचे जे संबंध आहेत, ते बऱ्यापैकी प्रस्थापित असलेले आपण बघू शकतो आणि मैत्रीपूर्ण असलेले आपण बघू शकतो. तर हा एक आपला धडा आहे. इथे संपलेला आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. इन केस तुम्हाला काही डाउट असेल तर यू गाईज तुम्ही विचारू शकता.